महाराष्ट्र राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे। एकंदरीत पाहिलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधानं होत आहेत। आजही शेतकऱ्यांविषयी एक विधान त्यांनी केलेलं आहे, ते विधान म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यायची। कारण जे कर्जमाफीला पैसे दिले जात आहेत ते शेतकरी शेतीसाठी न वापरता ते त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी साखरपुड्यासाठी वापरतात असं म्हटलं जातं। एक शेतकरी, तुम्हाला या विधानाविषयी काय वाटतं? अतिशय चुकीचं असं विधान मंत्र्यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांना अतिशय कमी लेखू नका, त्यांच्या जीवावरती तुमची सत्ता आलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून आपण सरळ सरळ आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आता ही मंडळी सगळी विसरलेत आणि हे जर असं करणार असतील तर हे सरकार फार काळ टिकणार नाही असं सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटते। एकंदरीत जे कर्जमाफी होते त्याचा वापर पैशाचा हा तुम्ही शेतीसाठी करत नाही असं एक माणिकराव कोकाटे म्हणतात। कसं आहे, मुळात माणिकराव कोकाटे हे स्वतः ऍडव्होकेट आहेत, स्वतः एक जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांना माझ्या माहितीप्रमाणे माहित असेल की शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर सरकार हे त्यांचे पैसे त्याच्या कर्ज खात्यात वर्ग करते, त्यांना हातात देत नाही। त्यामुळं लग्न आणि कार्याला शेतीतून मिळालेलं उत्पन्न शेतकरी प्रत्येकाच्या घरात कार्य होत असतं। चांगल्या कार्याला ते गरिबाच्याच असो किंवा श्रीमंताच्याच असो, प्रत्येकाच्या घरात लग्न असतं आणि त्या लग्नासाठी प्रत्येक जण आनंदाने खर्च करतो आणि यासारखं एक चुकीचं विधान या वकिलांनी करणे म्हणजे एक हे महायुतीतलं सरकार म्हणजे फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्यापुढे चमकोगिरीचं हे काम करायचं काम फक्त माणिकराव कोकाटे करतायत, चमकोगिरीचं काम करायचं करतायत। एकंदरीत जे काही शेतकऱ्यांचं कर्ज थकतं किंवा शेतकरी काही कारणानंतर कर्ज भरू शकत नाहीत, याला 5-10 वर्ष तुम्ही कर्जमाफी मिळावी म्हणून कर्ज भरत नाहीत असं कोकाटे म्हणतायत। वास्तविक पाहायला गेलं शेतकऱ्यांना ज्यावेळेला कर्ज दिलं जातं ते शेतीच्या त्या उत्पन्नाच्या म्हणजे ज्यांनी पीक पेरलेलं आहे किंवा त्या ऊस लावलेला असेल आणि काय त्याच्यावर आधारितच मिळतं, तेच उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार असतं। ते कर्ज रूपात घेऊन त्याच्यातून खत म्हणा किंवा बियाणे असं त्याच्यासाठी वापर केला जातो, लग्न कार्यासाठी ह्यासाठी त्यातल्या उत्पन्नाचा जो थोडाफार भाग होत बी असेल खर्च, पण हे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे। त्या वक्तव्याचा अक्षरशः निषेध केला पाहिजे आणि अशा माणसाला कृषी मंत्री म्हणून आणण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मला वाटतं। कृषी मंत्री राहण्याचा अधिकार नाही बाबा, तुम्ही अनेक वर्ष बघितलं की कर्जमाफी होत आलेली असेल किंवा अनेकदा झाले असेल किंवा अनेकदा आश्वासन मिळतात, मात्र कृषी मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं योग्य वाटतं का? चुकीचंच आहे त्यांचं। तुम्हाला शेतीला हमी भाव मिळाला तर अशा पद्धतीने कर्जमाफीची आवश्यकता वाटेल का? आपण हमी भाव शेती कुठं, तोच तर खरा मुद्दा आहे ना। शेती करणं अवघड झालंय, स्वतःच्या वडिलांचीच आहे म्हणून करायची नाही तर शेती करणं अवघड झालंय। लागवडीचा खर्च वाढलाय, तुमच्या बियाण्याचा खर्च वाढला, औषधं वाढली, याच्यावर काय आहे का? केंद्र सरकारनं तुमची सबसिडी बंद केली असं नाही। या मंत्र्याचं विधान चुकीचं आहे, मंत्र्याचं विधान चुकीचं आहे। एकंदरीत तुम्ही शेती अनेक वर्ष करताय, तुम्हाला काय वाटतं हे विधान असं करणं शेतीमध्ये सध्या फायदा होतोय, नफा होतोय? शेतकऱ्याला हे जखमेवर मीठ चोळल्यासारखंच आहे, दुसरं काय आहे यात? तर या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया सध्या शेतकऱ्यांच्याकडून येत आहेत। माणिकराव कोकाटे यांचं जे विधान आहे ते जखमेवर मीठ चोळल्यासारखं असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा।